राज्य शासनानं आदिवासींच्या जमिनी खासगी कंपन्यांना भाडेतत्वावर देण्यासाठी नवीन कायदा आणायची घोषणा केली आहे. हा निर्णय आदिवासींच्या शोषणापासून त्यांचं रक्षण करण्यासाठी बनवलेल्या महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 कलम 36 आणि संबंधित नियमांचं उल्लंघन करणारा आहे. या नवीन कायद्याविरुद्ध आदिवासी संघटना ठिकठिकाणी आंदोलनं करतायत. याबाबतचा प्रश्न विधान परिषदेत उपस्थित करून आमदार सतेज पाटील यांनी सरकारचं लक्ष वेधलं. खनिज संपत्तीनं समृद्ध जमिनी खासगी कंपन्यांना दिल्यानं आदिवासींचं अस्तित्व आणि संस्कृती धोक्यात येणार आहे. आदिवासी संरक्षक कायद्यांना कमकुवत करण्यामागं शासनाचं धोरण काय आहे, तसंच भाडेतत्वाच्या नावाखाली आदिवासींच्या जमिनी हडप करण्यासाठी हा कायदा वापरला जाणार नाही याची शासन हमी देणार काय? आदिवासींच्या जमिनी खासगी कंपन्यांना भाडेपट्ट्यानं देण्याचा निर्णय मागं घेण्याबाबत कोणती कार्यवाही केली, असे प्रश्न आमदार सतेज पाटील यांनी उपस्थित केले. यावर खुलासा करताना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966च्या कलम 36 व 36 मधील तरतुदीनुसार अनुसूचित जमातीमधील व्यक्तींकडून करण्यात येणाऱ्या वहिवाटीच्या हस्तांतरणावर निर्बंध लादण्यात आले असल्याचं सांगितलं. अनुसूचित जमातीच्या जमिनी खासगी कंपन्यांना भाडेपट्ट्यानं देण्याच्या अनुषंगानं सदर तरतुदींमध्ये सद्यस्थितीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.